नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. जर तुम्ही कोकण ट्रिप प्लॅन करताय तर हा व्लॉग तुमच्यासाठी एकदम परफेक्ट असणार आहे. कारण की टुवर्ड्स मुंबईवरून कोकण, गोवा या दिशेने जे जाणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी बाय रोड रस्त्यामध्ये कोणकोणते स्पॉट लागतात ते आपण या व्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत. त्या स्पॉट जवळ कसं पोचायचं, त्याची थोडक्यात माहिती काय आहे, त्यांचं टायमिंग काय आहे, हा सर्व आढावा आपण या व्लॉगमध्ये घेणार आहोत. तर कोकणात जाणारा मुंबई गोवा जो महामार्ग आहे त्याचं काम आता बऱ्यापैकी होत आलंय. काही टप्प्यांमध्ये काम शिल्लक आहे, पण ते काम लवकरच होणार आहे. म्हणून आपला प्रवास हा जलद आणि सुखकर झालेला आहे. तर मित्रांनो, आम्ही कर्जत या ठिकाणी राहतो आणि कर्जत वरून टुवर्ड्स कोकण किंवा गोवा या दिशेने जात असताना रस्त्यामध्ये आपल्याला जर खोपोली साईडून जाताय तर महाडचा गणपती लागतो आणि जर तुम्ही खालापूर साईडून जाताय तर पालीचा गणपती लागतो. आम्ही जवळपास 5:30 वाजता बल्लारेश्वर गणपती मंदिरात पोहोचलो. सकाळी बिलकुल रश नसल्या कारणाने आमचं डायरेक्ट बाप्पाच्या इथे जाऊन दर्शन झालं. अवघ्या 5 ते 10 मिनिटात आमचं दर्शन होऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. महड आणि पाली हे अष्टविनायक गणपतींपैकी एक आहेत. तर कशेडीचा हायवे क्रॉस केल्यानंतर आपण चिपळूणच्या अलीकडे लोटे परशुराम या ठिकाणी पोहोचतो आणि कोकण म्हटलं तर ही परशुरामांची भूमी या नावाने सुद्धा ओळखली जाते. मुंबई गोवा जो महामार्ग आहे तिथे लोटे हे गाव लागतं आणि जो परशुराम घाट आहे त्याच्या जवळच आतमध्ये 2 किलोमीटर गेल्यानंतर भगवान परशुरामांचं भव्य असा हे मंदिर लागतं. एकदम निसर्गमय आणि शांततामय वातावरणात हे मंदिर आहे. तिथे दर्शन करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. लोटे सोडल्यानंतर जवळपास सकाळी 9च्या आसपास आपण चिपळूण शहरात पोहोचतो. चिपळूण शहरात CNG पेट्रोल पंप्स वगैरे अवेलेबल आहेत. तिथे तुम्ही फ्युएल रिफिल करू शकता. याशिवाय तिथे चांगले चांगले हॉटेल्स देखील आहेत. तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट देखील या ठिकाणी करू शकता. चिपळूण या शहरामध्ये न्याहारी केल्यानंतर रस्त्यामध्ये आपल्याला पुढे संगमेश्वर लागतो. आम्ही 9:15च्या आसपास संगमेश्वर येथील मुख्य रस्त्यापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतर असणाऱ्या कसबा या ठिकाणी पोहोचलो आणि कसबा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी ज्या वाड्यामध्ये कैद केलं होतं तो वाडा आपल्याला आजही या ठिकाणी पाहायला मिळतो. वाड्याच्या बाजूला दुसऱ्या वाड्यांचे देखील पडके अवशेष आहेत. याशिवाय मोठी विहीर देखील पाहायला मिळते. आलो आहोत कोकणातील संगमेश्वर येथील कसबा या ठिकाणी आणि कसबा या ठिकाणी जो सरदेसाई वाडा आहे त्या ठिकाणी तुम्हाला मागे दाखवतो. मागे तिकडे सरदेसाई वाडा आहे आणि याच ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे मुघल होते मुकर्रब खान त्यांनी संभाजी महाराजांना फितुरीने या ठिकाणी कैद केले होते. तर हा आहे इथे सरदेसाई वाडा तुम्हाला मागे दाखवतो आणि इकडे जो वाडा आहे त्याच्या थोडं बाजूलाच मागे इकडे मंदिर आहे, शंकराचं मंदिर वगैरे आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा जो शेवटचा काळ होता त्याचे विचार जरी मनात आले तर अंगावर शहारे येतात. आणि तसंच या ठिकाणी जो सरदेसाई वाडा आहे त्याला भेट देऊन आमच्याबरोबर देखील असंच झालं. या वाड्याच्या मागच्या साईडला मंदिरांचे काही अवशेष आहेत, त्यांना पुनर्वसनाची गरज आहे. पुढे संगमेश्वर पासून 45 किलोमीटरांच्या अंतरावर गणपतीपुळे हे ठिकाण लागतं. आमचा नेक्स्ट डेस्टिनेशन गणपतीपुळे होता आणि गणपतीपुळेमध्येच आम्ही स्टे करून दुसऱ्या दिवशी पुढचा प्रवास करणार होतो. गणपतीपुळे पोहोचल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन पहिलेच बाप्पांच्या दर्शनासाठी गेलो. गणपतीपुळे या ठिकाणी बाप्पांची स्वयंभू अशी मूर्ती आहे आणि भक्तांच्या नवसाला पावणारा बाप्पा म्हणून गणपतीपुळेची ओळख आहे. गणपतीपुळेबद्दलची सर्व माहिती, यामागची पौराणिक कथा हे सर्व आपल्या चॅनलवर याचा संक्षिप्त असा दुसरा व्हिडिओ आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ देखील बघू शकता. बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही समुद्रावर मस्त एन्जॉय केला. या ठिकाणी अनेक वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. याशिवाय गणपतीपुळे या ठिकाणी जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर या ठिकाणचं भक्त निवासमध्ये तुम्ही स्टे करू शकता. चांगली अशी सुविधा आहे. आमचं नंतरचं जे डेस्टिनेशन होतं ते म्हणजे गणपतीपुळेपासून जवळपास 11 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या JSW एनर्जी यांनी स्थापन केलेल्या जयविनायक मंदिर. येथील जो बगीचा होता त्याचं काम एकदम मेंटेन असं होतं. अत्यंत आखीव आणि रेखीव असं गार्डनचं काम असून येथील जे मंदिराचं कन्स्ट्रक्शन होतं ते देखील बघण्यासारखं होतं. मंदिराच्या बाहेर भव्य अशी उंदीर मामांची मूर्ती असून आतमध्ये गाभाऱ्यात गणपती बाप्पांची भव्य अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर काही काल आम्ही येथे स्पेंड केला. यानंतरच मंदिराच्या बाहेर सौराज नावाची बोट आहे आणि या बोटीमध्ये लाकडी वस्तूंचं म्युझियम केलेलं आहे. मंदिरापासूनच जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतो जयगड फोर्ट. जयगड फोर्ट हा कोकण किनारपट्टीवरील एक महत्त्वाचा किल्ला आहे आणि 16व्या शतकानंतर याची निर्मिती केली गेली. किल्ल्याचं प्रवेशद्वार बघण्यासारखं आहे आणि किल्ल्याचा आतील एरिया हा खूप मोठा आहे. आतमध्ये धान्याची कोठारे, पडक्या वाडा, विहिरी, मंदिरं असं अनेक काही बघण्यासारखं आहे. आणि या किल्ल्याचे जे
तटबंदी आहे ती एकदम भक्कम अशी आहे आणि किल्ल्याच्या चारही साईडला बाहेरून खंदक करण्यात आलं आहे, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या शत्रूंपासून संरक्षण होण्यासाठी हे खंदक बनवले होते. समुद्रमार्गे होणारे संभाव्य धोके आणि समुद्रातून चालणारा जो व्यापार होता हे लक्षात ठेवूनच या किल्ल्याची उभारणी केली गेली होती. सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला एक वॉच टॉवर असू शकतो, कारण की या किल्ल्यातून दिसणारा समुद्राचा व्ह्यू आणि तेथून येणारे संभाव्य धोके लगेच निदर्शनास भासत होते. जर तुम्ही गणपतीपुळे जाताय तर येथूनच जवळ असणाऱ्या या जयगड फोर्टला देखील नक्की जाऊन या. पहिल्या दिवशी जवळपास 6 ते 7 वाजेपर्यंत आम्ही जयगड फोर्ट बघून झाला होता. नंतर आम्ही गणपतीपुळे या ठिकाणी स्टे केला. गणपतीपुळे येथून सकाळी लवकर उठून आम्ही टुवर्ड्स कुणकेश्वर म्हणजे सिंधुदुर्ग जाणारा जो समुद्राच्या किनाऱ्यावरून रस्ता आहे तो निवडला आणि रस्त्यामध्ये आम्हाला आरेवारे बीच लागले. आरेवारे या ठिकाणी अनेक वॉटर स्पोर्ट्स देखील चालतात. नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला मिऱ्या बीच लागतो. मुख्य रस्त्यापासून जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मिऱ्या बीचवर ही भयान अशी बोट पाहायला मिळते. निसर्ग चक्रीवादळात भरकटून ही जहाज मिऱ्या बीचवर येऊन आदळली होती आणि हे आजकाल पर्यटकांचं आकर्षण ठरलेलं आहे. बसरा शिप बघितल्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला पूर्णगड हा किल्ला लागतो. मुख्य रस्त्यापासून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. अत्यंत ग्राउंड लेवलला असल्याकारणाने आपल्याला जास्त चढाई देखील करावी लागत नाही. 5 ते 10 मिनिटाची चढाई केल्यानंतर आपण किल्ल्यामध्ये येऊन पोहोचतो आणि अत्यंत मेंटेन असा हा जलदुर्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि येथून दिसणारा जो समुद्राचा व्ह्यू आहे तो खरोखरच बघण्यासारखा होता आणि इथून आपलं पाय हलणारच नाही अशी या किल्ल्याची लोकेशन होती. जर तुम्ही कोकण दौरा करताय तर या पूर्णगडला नक्की भेट द्या, कारण की जवळच आहे रोडपासून आणि 5 ते 10 मिनिटं तुम्हाला वर यायला लागतात. आणि तर अशा प्रकारे हा पूर्ण गड किल्ला आहे आणि तो आपण एक्सप्लोर करायला आलेला आहोत. आणि याची तटबंदी तुम्ही बघा, अशी तटबंदी आहे आणि हे जे सागरी जे किल्ले होते किंवा समुद्राच्या किनारी असणारे जे किल्ले आहेत ते बेसिकली समुद्रातून येणाऱ्या संभाव्य धोक्यांना लक्षात ठेवून आणि समुद्रावरती समुद्रावरून जो व्यापार चालायचा त्यांच्यासाठी हे किल्ले उभारले जायचे. तर अशा प्रकारे हा पूर्णगड हा किल्ला आहे. पूर्णगड किल्ला बघितल्यानंतर 18 किलोमीटर अंतरावर लागते ती कशेळी. मित्रांनो, आता आपण आहोत कोकणातील कशेळी या ठिकाणी जो देवगळी बीच आहे त्या ठिकाणी आहेत. आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर वगैरे यूट्यूबला रील्स स्क्रोल करत असाल तर हा तुम्ही व्ह्यू बघितलाच असेल. तर हा आहे कशेळी येथील देवगळी बीच आणि कोकणातील हा एक फेमस ठिकाण आहे. आणि आपण आलोय, आता आपण खाली जाणार आहोत. तिथून असा पायऱ्यांचा रस्ता आहे, तिथून स्टेप्सने आपण खाली जाणार आहोत त्या पॉईंटला. आणि तिकडे जो म्हणजे तिथे एक घळी टाईप आहे म्हणून त्याला देवगळी बीच म्हणतात, कारण की जो डोंगर आहे त्याला एक असं होल वगैरे आहे. आणि तर अशा प्रकारे देवगळी बीच आपण तिथून जाऊन तो तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. कशेळी हे कोकणातील एक फेमस असं ठिकाण आहे आणि मुख्य रस्त्यापासून जवळपास 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये हा देवगळी बीच आहे. कोकणात येत आहे तर या फोटोजेनिक प्लेसला नक्की भेट द्या. देवगळी बीचवरून निघाल्यानंतर रस्त्यामध्ये आपल्याला विजयदुर्ग लागतो, देवगड लागतो, याशिवाय गणेशगुळेसुद्धा रस्त्यामध्ये आहे. पण टाईम कमी असल्याकारणाने आम्ही डायरेक्ट येऊन पोचलो ते कुणकेश्वरला. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही विजयदुर्ग आणि देवगडला सुद्धा भेट देऊ शकता. कुणकेश्वर हे भगवान शंकरांचं पांडवकालीन मंदिर आहे आणि या ठिकाणी जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तेव्हा या ठिकाणी काही काळ त्यांनी वास्तव्य केलं असं या ठिकाणी मानलं जातं. आपल्या मागे जे मंदिर आहे ते कुणकेश्वर मंदिर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर हे प्रसिद्ध शंकराचं मंदिर आहे. आणि या असं म्हटलं जातं की हे पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे. म्हणजे पांडव जेव्हा अज्ञातवासात होतं तेव्हा या मंदिराची त्यांनी निर्मिती केली होती. तर अशा प्रकारे हे कुणकेश्वर मंदिर आहे. आणि कोकणाला जर तुम्ही व्हिजिट देताय तर कुणकेश्वरला अजिबात मिस करू नका, कारण की शंकराचं जागृत असं देवस्थान या ठिकाणी आहे. आणि मागे तुम्ही बघू शकता अथांग असा समुद्र किनारा आहे, जो अरबी समुद्र आहे आपला, तो त्याच्याच काठावरती आहे कुणकेश्वर मंदिर आहे. आणि सिंधुदुर्गमधील एक फेमस असं ठिकाण आहे. तर आपण या ठिकाणी दर्शनाला आलो. कुणकेश्वर या ठिकाणी भगवान शंकरांच्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणीच लंच केला. जवळपास दुपारचे 3 वाजले होते आणि आम्हाला थेट जायचं होतं ते कोल्हापूरला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.